शेअर बाजारात ट्रेडिंग करताना आपण चार्ट पाहतो. तर आपण चार्ट वाचतो का? एखादी कॅन्डल हिरवी आहे म्हणून खरेदी करायची का? की त्या कॅन्डलच्या आधीच्या कॅन्डल्समध्ये काही संकेत लपलेले असतात? आणि एंट्री कुठे घ्यायची, स्टॉप लॉस कुठे ठेवायचा, हे ठरवताना चार्ट आपल्याला नेमकं काय सांगतो? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सुरू होत आहे चार्ट रीडिंग मास्टर क्लास, सोप्या मराठी भाषेत. या मास्टर क्लासमध्ये आपण फक्त थिअरी शिकणार नाही, आपण प्रत्यक्ष बाजारातील चार्ट घेणार आहोत आणि तो कॅन्डल बाय कॅन्डल डिकोड करणार आहोत. एखाद्या महत्त्वाच्या कॅन्डलच्या आधीच्या 3 कॅन्डल्स काय सांगत होत्या, त्या कॅन्डलमध्ये बायर आणि सेलर यांच्यात काय संघर्ष झाला, व्हॉल्यूम काय सांगतो, किंवा रेजिस्टन्स कुठे आहे, एंट्रीचा विचार कुठे करता येऊ शकतो, स्टॉप लॉस कुठे ठेवण्याचा विचार करता येईल आणि टार्गेट कसं विचारात घ्यायचं, हे सगळं आपण प्रत्यक्ष चार्टवर समजून घेणार आहोत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण भविष्यवाणी करणार नाही, आपण चार्ट वाचायला शिकणार आहोत. आता खरी मजा पुढच्या एपिसोडपासून सुरू होईल. 24 ऑगस्टच्या ट्रेडिंगचा एक ॲक्च्युअल चार्ट आपण घेणार आहोत आणि त्यामध्ये झालेली कॅन्डल बाय कॅन्डल प्राईस मूव्हमेंट आपण समजून घेणार आहोत. म्हणजे हा शेअर वर का गेला, एवढंच नाही तर वर जाण्याआधी चार्ट आपल्याला कोणते संकेत देत होता हे आपण शोधणार आहोत. म्हणून जर तुम्हाला चार्ट फक्त पाहायचा नाही तर वाचायला शिकायचा असेल तर जॉईन करा चार्ट रीडिंग मास्टर क्लास येत्या 25 ऑगस्टपासून. धन्यवाद.